सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी आहे शुभांगी पाटील. माझ्या ब्लॉगवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला आमच्या विदर्भातली चुनवड्याची भाजी. तर चुनवड्याची भाजी कशी आहे तर नक्की बघा, पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका मित्रांनो. प्रथम मी घेतलेलं होतं यामध्ये खोबरं, कांदा आणि लसण हे वाटून मस्त याची पेस्ट केलेली आहे. आणि आता मी लगेच हे चुनवड्याची भाजी बनवणार आहे. तर बघून घ्या सर्वांनी चुनवड्याची भाजी कशी बनवते. तर लागणार आहे आपल्याला बेसन. तर मी हे घेत आहे बेसन, कारण का वड्या बनवायच्या आहेत ना, तर त्याच्यासाठी बेसन पाहिजे. तर मी माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या घरी जेवढं लागते तेवढी भाजी बनवणार आहे. तर एवढं मी बेसन घेतलेलं आहे. तर हे बेसन यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडं तिखट. हे बघा, यामध्ये हे थोडं तिखट टाकलेलं आहे मी. तिखट टाकून अजून टाकायचं आहे यामध्ये मीठ. तर हे मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. अजून टाकायची आहे आपल्याला यामध्ये थोडीशी हळद. हे बघा, हळद टाकली. आणि हे ना असं म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, असं भिजून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी आता इथे भिजून घेते याला. हे बघा, असं मी भिजून घेते याला. म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे बरं काही, नाहीतर मग वडी पडत नाही याची. हे बघा, असं भिजून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून हे भिजून घ्यायचं आहे. असं म्हणजे एकदम भज्यासारखं करतो तसं नाही बरं का. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही. तर मी जास्त पातळ नाही करत, थोडं पाणी टाकून भिजवलेले आहेत. तर बघू शकता. तर हे असं भिजून घ्यायचं आहे. असं भिजलं का याच्या छान वड्या पडतात. तर असं सर्वांनी भिजून घ्यायचं. सुरुवात करूया. इथं मी पातेलं घेतलेलं आहे, पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती. तर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गॅसवरती पातेलं ठेवलं आहे. तर त्यामध्ये तेल, पातेलं सण तपलेलं आहे. तर मी आता टाकलेलं आहे तेल. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकायचं बरं का. आम्हाला खूप सारं तेल पाहिजे भाजीमध्ये. तर हे बघा, तेल टाकलेलं आहे. तर थोडं पाणी होतं वाटते पातेल्यात. तर बघा, तेल टाकलेला आहे. हा मसाला काढलेला आहे मी, पेस्ट काढलेली आहे. तर हे पातेल्यामध्ये टाकायची. तर बघा, हे असल्या प्रकारे ना टाकून द्यायचं. बघा कसा सन धुरारा उडालेला आहे. तर बघा, तेल सन तापलेलं होतं. तर मी सगळं मसाला दिलेला आहे टाकून यामध्ये. हे बघा, राहिलेला होता भांड्यामध्ये मसाला थोडा. तर हे बघा, सगळा मसाला दिला मी टाकून आता पातेल्यामध्ये. तर असा मस्त मसाला होऊ द्यायचा. आता चांगला मसाला होऊ द्यायचा हा. बघा, मस्त तेलामध्ये होते आता. तर थोडा वेळ होऊ देऊ आपण याला. कसा झाला तर यामध्ये टाकते आता तिखट. तर बघा, 1 चमचा टाकला आहे मी, आणि हा दुसरा चमचा, आणि हा तिसरा चमचा. तर एवढाले चमचे तिखट टाकलं आहे. आमच्या घरी एवढं तिखट पाहिजे, तर मी तेवढं तिखट टाकलं आहे. आणि ही हळद टाकली. आता हळद टाकली. आता चांगलं मिक्स मस्त होऊ द्यायची. मस्त तर्री असते. आता हा मसाला होऊ द्यायचा. बघा किती लालसर झाला, कारण का तिखटच तेवढं पाहिजे आमच्या घरी. तर एवढं लालसर होणारच. तर हे बघा, कसं लालसर झालेलं आहे. तर यामध्ये टाकायचं मीठ. नंतर मीठ पण टाकायचं चवीनुसार. एवढं मीठ टाकलेलं आहे मी. आपल्याला जेवढं मीठ म्हणजे कमी मिठाचं लागत असेल तर कमी मीठ टाकायचं. मीडियम मीठ टाकायचं असेल तर मीडियम टाकायचं. तर हे बघा, तर मी ना 2 मिनटं याला झाकून ठेवते, कारण का चांगली तर्री येते. तर याच्यावर मी झाकण ठेवत असते असं. हे बघा, आता 2 मिनटं झाले. आता झाकण काढते. तर बघा कसा मस्त झालेला आहे आपला मसाला. गिरवी बघा, आका छान सुगंध सुटलेला आहे. तर मस्त गिरवी झालेली आहे बघा.
अशी मस्त गिरवी झालेली आहे. छानपैकी गिरवी झाली आपली तयार बनून. तर आता मी ना यामध्ये थोडंसं पाणी घालते, थोडं थोडं. हे बघा, म्हणजे ते कुकरमध्ये मिक्सरमध्ये आपलं जे राहिलं होतं ते मी ना त्याचं पाणी केलं आणि ते परत मसाला यामध्ये सोडला. तर बघा, आता हे असं झालेलं आहे. अजून होऊ द्यायचं आहे, फक्त थोडा वेळ होऊ द्यायचं अजून. बघा, असं झाकण ठेवावं लागते. परत झाकण ठेवते, कारण का ना मसाला म्हणजे बाहेर हे होतं आहे, तर त्याच्यामुळं ना त्याच्यावर झाकण ठेवावं लागते. होत आहे तर आता मी टाकते यामध्ये पाणी. जेवढं पाणी लागते तेवढं पाणी टाकून द्यायचं, म्हणजे जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे आणि जास्त घट पण नाही झाली पाहिजे. एवढं पाणी टाकलेलं आहे मी, कारण का जास्त पातळ नाही आणि जास्त घट नाही झाली पाहिजे म्हणून. तर एवढं पाणी टाकलं. आता याला ना उकळी येऊ द्यायला लागते. हे बघा, हे अशी झाली मस्त तर्री. अजून घटपणा येते याला, अजूनसुद्धा घट होते ही. तर अशी तर्री झाली आता. आणि यामध्ये ना आपल्या ज्या बेसनाची आपण तयार करून ठेवलेली होती ते बेसन वडी सोडायची आहे. तर याला ना उकळी येऊ द्यावं लागते, मग त्यामध्ये बेसन वडी सोडायची आहे. उकळी आलेली आहे आपल्या भाजीला. तर हे चुनवड्याचं मी भिजू घातलेलं आहे, तर हे टाकायचं आहे. तर इथं बघा, मी पीठ पण मळून ठेवलेलं आहे चपात्या करायसाठी. तर हे आता पीठ आहे ना, हे भिजवलेलं हे यामध्ये सोडू आपण. तर हे बघा, हे अशा वड्या टाकायच्या आहेत आपल्याला. हे पूर्ण वड्या टाकून घ्यायच्या आहेत अशा अशा, आणि मस्त शिजू द्यायचं आहे. हे बघा, भजे कसे काढतो आपण तशा वड्या टाकायच्या यामध्ये, या पिठाच्या. झाल्या तर आपल्या वड्या टाकून आणि हे मस्त असं शिजू द्यायच्या. त्या वड्या मस्त शिजल्यानंतर मग भाजी तयार होते आपली. पहा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आणि बघा, हे मस्त वड्या मी टाकलेल्या. तर बघा किती छान शिजलेल्या आहेत. वड्या शिजल्या का अशा वरच येतात. बघा किती छान वड्या झालेल्या आहेत, आणि खायला पण खूप छान लागते बरं का भाजी. तर कोणाला आवडत असेल तर नक्की आमच्या घरी भाजी खायला. तर हे बघा झाली. आणि आता ना मी टाकणार आहे यामध्ये हे महाराजा मसाला, कारण का थोडा महाराजा मसाला टाकायचा आहे यावर, असा वरून द्यायचा टाकून. आता थोडाच होता यामध्ये म्हणून मी पूर्ण तेला टाकून थोडासाच होता त्यामध्ये. तर बघा कशी मस्त भाजी झालेली आहे. तर कोणाला आवडली असेल ना तर नक्कीच जेवण करायला या, आणि नक्कीच मी परत भाजी बनवणार आणि जेवण करायला या तुम्ही. झाली आपली भाजी, खाली उतरून ठेवली, शिजली मस्त. तर बघा मस्त कशा मस्त वड्या दिसत आहे. तर्री बघा कशी आलेली आहे. मस्त 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 सुगंध येत आहे मस्त. हे बघा वड्या. तर या कोणाला आवडत असेल तर जेवण करायला या नक्कीच. हे बघा मस्त घट्टपणा पण आलेला आहे. बघा, आला मसाल्याला घट्टपणा आला आहे, अजून पण येणार आहे त्याला मस्त छानपैकी. तर या मग, कोणाला आवडत असेल तर नक्की जेवण करायला या. तर कोणाकोणाकडे काय म्हणतात या भाजीला तर नक्की कळवा, कारण का आमच्याकडे या भाजीला चुनवड्याची भाजी म्हणतात. तर तुमच्याकडे कशाची भाजी म्हणतात तर नक्कीच सांगा कमेंट करून की तुमच्याकडे कशाची भाजी म्हणतात. कारण कोणाकडे कशाची म्हणतात तर कोणाकडे कशाची म्हणतात. म्हणून तर आमच्या विदर्भात आहे ना याला चुनवड्याची भाजी म्हणतात.